नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3 आजी कुटुंबाचं आगळ महेंद्र कदम यांच्याद्वारे रचित या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. लेखक महेंद्र कदम मराठीचे अभ्यासक आणि लेखक आहेत. अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, भाषा विषयक पुस्तक आहे, कवितेची शैली ही त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. आपण पूर्वीच्या काळापासून एकत्र कुटुंब पद्धती होती. आपल्याला एकत्र कुटुंब पद्धती होती. आता एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय, आजच्या काळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना बऱ्याच माहित असण्याची शक्यता कमी आहे, किंवा आपल्याला विचार वाटतं की ज्या ठिकाणी आई वडील एकत्र राहतात त्याला एकत्र कुटुंब पद्धती असं म्हणतात, असं काही चुकीचा अर्थ सांगतात. पण पूर्वीच्या काळामध्ये आई वडील काका काकी असं अनेक कुटुंब, त्यांची मुलं आणि मग आजी आजोबा असं एकत्रित राहायचे. अनेक काही जणांच्यामध्ये 30-40 एवढे कुटुंबातले सदस्य असायचे. असं एकत्र कुटुंब पद्धती होती. त्या काळामध्ये लेखकाने या ठिकाणी आपल्या आजीचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या आजीला म्हणलं की कुटुंबाचं आगळ या शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे. आगळ म्हणजे दरवाजा बंद केल्यानंतर, ज्याप्रमाणे एखादा दरवाजा बंद केल्यानंतर पूर्वीच्या काळी असा मोठा दरवाजा असायचा, असा मोठ्याच्या मोठा दरवाजा असायचा. इकडे भिंत असायची, इकडे भिंत असायची, आणि इथून इकडं असा एक आडणा लावायला जायचा. आडणा म्हणून आता आणि ती कडी उडीत असते किंवा असा वरड टाकतात असतो. पण हा इकडून तिकडं भिंतीला गोल पाडून अजूनही आपल्या घरांच्यामध्ये आहे तो इकडे घातला जातो. त्यामुळं आतून बाहेर कोण जात नाही, बाहेरून आतून कोणी येत नाही. म्हणजे नियंत्रण ठेवणारी अशा प्रकारची कुटुंबावरती नियंत्रण ठेवणारी कंट्रोलर किंवा नियंत्रक प्रशासक अशा प्रकारे आजीचं वर्णन अतिशय चांगलं केलेलं आहे. पाठ पूर्ण मनापासून वाचा. मी जे मुद्दे सांगणार आहे, सारांश सांगणार आहे, तो त्याच्यामध्ये आलेला आहे. पहिल्याच परिषदामध्ये लेखकाची आजी आहे. या आजीचं वर्णन लेखकाने फार उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे. कशी होती आजी? तर आजीचं वय होतं 70 वर्ष. 70 ओलांडली तरी अजून हातात काठी आली नव्हती. म्हणजे तिचा ताट होती, हातात काठी आली नव्हती. हातात काठी येणे म्हणजे काय, दुसऱ्याचा काही सहारा घेणे किंवा त्याला आपण काय म्हणतो त्याच्याच मदत घेणे, तशा प्रकारे नव्हते. दात सगळे शाबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोकीवर एकही केस काळा नव्हता, सगळे पांढरे झालेले केस. विशाल नाक होते, विशाल धारदार नाक, विशाल कान, मोठे कान होते, धारदार नाक. चेहऱ्यावरील सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण. अजून सुरकुत्या पडल्या होत्या, पण चेहरा मात्र तरतरीत होता, अजूनही ताजा होता. म्हणजे 70 जरी असले तरी म्हणजे तरुण दिसायची. ताटकणा, पाया जुन्या वळणाच्या नालाच्या वाहन, त्याला आवडतं स्त्रियाच्या घातात, पूर्वीच्या स्त्रिया होतात चमड्याच्या असतात, त्याला नाल लावलेले असतात. नाल म्हणजे माहिती तुम्हाला, अशा प्रकारचे नाल असतात या चक्रामध्ये. असे इकडं पुढं असतात, घरी असतात, असे नाल असतात. त्याला मला वाटतं, माझ्या वाटते चेपल्या म्हणायच्या, चेपल्या, पूर्वीच्या चेपल्या असं म्हणतो त्या स्त्रियांच्या. अशा प्रकारचं होतं. अंगात चोळी, हिरवं आणि लाल अशी 2 रंगाची नऊवारी इरकली लुगडी. इरकली म्हणजे ठराविक प्रकारची लुगडी असतात. आपल्याकडे म्हाताऱ्या स्त्रिया अजूनही आपल्या आज्या वगैरे नेसतात, आपल्या सगळ्यांना माहित असेल. कपाळावर गोंधन दिसू नये म्हणून त्यावर लावला बुक्का. गोंधन का नव्हतं, कारण आजोबा होते तोपर्यंत तिच्यावर गोंधन उभे होतं, नंतर लावला बुक्का. आणि ह्या आजीच्या छत्रछायेखाली आमचं सगळं कुटुंब, म्हणून तिला आगळमध्ये सगळं कुटुंब राहत होतं. लेखकाने दुसरी वर्णन केला, त्यामध्ये लेखकाच्या घरामध्ये गाय होती. गायीमध्ये अनेक प्रकार आहेत. संकरित गाया अलीकडच्या काळात आहेत, पण कपिली हिला लेखक म्हणायचा. तिचं नाव कपिली, कपिली असं नाव आहे. कपिला म्हणजे गाय, कपिली लेखक तिला म्हणायला. लेखकाच्या घरातील सगळे तिला कपिली असं म्हणायचे. कशी होती ती? तर ती गावरान होती.
अतिशय चांगली होती. एक वेताळ, एक कोंड द्यायची. कोंड म्हणजे बैल, म्हणजे तुम्हाला बैल द्यायची म्हणजे लहान वासरू त्याला आपण म्हणतो. ती कोंड पुल्ली असायचं, ते पुढं बैल व्हायचा. दावणीला काय बैल असायचं, गपिली भरपूर दूध द्यायची. आणि वडील किंवा काका धारणाला गेले, या सगळ्या लहान लहान मुलं घरामध्ये होती ती सगळी आपल्या आपल्या हातामध्ये ग्लास घेऊन, ग्लास म्हणजे ज्याला आपण पेला म्हणतो, ग्लास घेऊन तिकडे जायचे. पहिल्यांदा कसं दूध काढतात तुम्हाला माहित आहे. वासरू पहिल्यांदा सोडतात, ते कासेला असं मुसंडी मारल्यानंतर गाय पाण्यावर घालते, त्याला पाण्यावर घालते म्हणतात त्याला. त्यानंतर मग पाना सोडला की पुन्हा त्या वासराला बाजूला केलं तर ते दूध काढलं जातं. आणि त्या दुधाला धारोष्ण दूध असं म्हणतात. धारोष्ण दूध धार काढल्यावर जे पिलं धारोष्ण दूध, हे सगळे सगळे त्याचे या सगळ्यावरती आजीचा कंट्रोल असायचा. काय करायचे आजी, त्यांना धारोष्ण दूधच का प्यायची, कारण आजीला माहित होतं की दूध एकदा आत काढून गेलं की त्यांच्या ज्या सुना होतात त्या स्वतः चहामध्ये जास्तीत जास्त घालून पितात. मुलांना कमी येतं. या बाबींचा सगळ्याच्या सगळ्या आहेत. त्याच्या घरामध्ये 4 सुना होत्या. लेखकाची आई होती, काठ्या, 3 काठ्या होत्या, असं ते 4 घरामध्ये सुना होत्या. या सगळ्या बाबी, आणि त्यामुळे त्या लवकर देणार नाही किंवा काय अशा प्रकारचं होतं. या आजीनं या 4 स्त्रियांना लेखकाची आई आणि काठ्यातील यांना त्यांच्या कामाची वाटणी करून दिली होती. म्हणजे लोटंकूट करायचं, नंतर पाणी घेणे. आपल्याला माहिती आहे कामाची वाटणी आपण करतो, घरामध्ये जेवण करणे किंवा कपडे धुणे, आणखी बरीच कामं, जनावरांच्या संदर्भातली कामं, ही कामं वगैरे करायची. लेखकांना सांगितलं की आजीचं एवढं लक्ष असायचं की सकाळी भाकरी गरम गरम झाल्याबरोबर, म्हणजे दूध तरी प्यायचंच, पण त्यानंतर भाकरी गरम गरम झाल्याबरोबर आजी सगळ्या मुलांना एकत्र घ्यायची आणि गरम गरम भाकरी आणि असणारी भाजी वगैरे त्यांना खायला लावायची. त्यानंतर मग बाकीच्या जेवण आठवून वगैरे दुपारचं नियोजन करून त्या स्त्रिया तिच्या लेकाच्या काठ्या वगैरे, लेकाच्या आई सगळ्या शेताकडे जेवण वगैरे घेऊन जायचा. अगोदर पुरुष मंडळी येईल असायची. आणि त्यानंतर लेखकाच्या घरात जी ढाळस होती, त्या ढाळस किंवा ढाळस समजा हे घर असेल, असं घर असेल तर इथून जायला हा रस्ता समजूया. या बाजूला काही खोल्या आहेत, या बाजूला काही खोल्या आहेत, या बाजूला खोल्या आहेत, अशा या खोल्या आणि मध्यंतरी ठिकाणी जागा असते, या ठिकाणी जागेला ढाळस असं म्हणतात. त्याला ढाळस असं सुद्धा मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं. यामध्ये आजीसारख्याच इतर घरातल्या स्त्रिया त्या ठिकाणी यायच्या. येताना पूर्वीच्या काळाचं कसं होतं बघा, आता आपल्या घरामध्ये टीव्ही आहे, त्यामुळे कुणी कुणाच्या घरामध्ये जात नाही, कुणाच्या घराला गरज नाही, काय हे ओळख सुद्धा बऱ्याच वेळा नसते. पण या त्या पूर्वीच्या काळात मात्र असं नव्हतं. त्यावेळेला या सगळ्या स्त्रिया आपापल्या घरात सगळी कामं आटून झाल्या की इतर यायच्या. येताना आपापलं काम करून घ्यायचे, म्हणजे तांदूळ निवडणे, आणखी काही बरेच काम, किंवा वाकळ शिवणे पूर्वीची पद्धत होती, म्हणजे शेंगा सोडणे, अशा अनेक कामं घेऊन यायच्या. आणि या घराचे इथल्या या भागापासून त्या या आजी बरोबर त्या चर्चा करायच्या. आता काय चर्चा करायच्या, तर गावात नेमकं काय चाललंय, काय नाही, नवीन काय, जुनं काय, आधी कोण आली, कोण गेली, आणखी आणि कुठलं काय करायचं, या सगळ्या बाबींची चर्चा इथं चालायची. लेखकाला असं वाटतं आज आपल्याला वर्तमानपत्रातून ज्या बाबी वाचायला मिळतात त्याच बाबीची चर्चा इथं गार्डनमध्ये चालायची. आणि तो लेखकाला म्हणलाय आमच्या घराची गार्डनमध्ये गावचं वर्तमानपत्रच होतं. वर्तमानपत्र म्हणजे दाजीचा पोचलो की आपल्याला त्या सगळ्या गोष्टी लक्षात येतं यायच्या. लेखकानं आपल्या घराचं वर्णन फार चांगलं केलं आहे. लेखकानं घराचं जुना वाडा, त्यांचा वाड्याचं भक्कम असणारं संरक्षण कवच म्हणजे दरवाजा, या दरवाजाला त्यांनी आगळ म्हटलेलं आहे. दरवाजाचं आगळ म्हटलेलं आहे. दरवाजाच्या असणाऱ्या त्यांना कडीपंडा किंवा या गोष्टीला म्हटलंय. तो सकाळी एकदा उघडला की रात्री तो बंद झाला की पुन्हा बाहेरली आत आणि आतली बाहेर यायची नाही. त्याचा आपल्याला फार मोठा फायदा व्हायचा किंवा संरक्षण वाटायचं. लेखकानं लहानपणीच्या खेळाचं पण वर्णन केलं आहे. कोणता खेळ खेळायचे लेखक इथं दिलेला आहे, वाचा नाही. भिंगऱ्या बनवणे,
काय म्हणते त्याला शिडीच्या लेंड्या लावून, काट्याला लेंड्या लावणे वगैरे वगैरे आहे तिथं. कापरानं घासायची, काळी कुटुंबीत पाटी असायची, विटी लावून खेळायची, बैठे खेळ खेळायचे, चिंचुके, गजग. गजग म्हणजे माहित आहे मला, लाल रंगाचे गजग असतात. चिंचुके म्हणजे चिंचेच्या असणाऱ्या बिया, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळचुळ, मुंगळा, भोवरा, गोट्या असले खेळ ते खेळायचे. बैल बनवायची, लाल माती आणायची, त्याच्यामध्ये बैल बनवायची. मला वाटतं लहानपणी तुम्ही सुद्धा बनवले असतात, अजूनही बनवत असाल, काय सांगता येत नाही, प्रत्येकाला कुठली सवय असते. त्यानंतर झाडाची पाणी वगैरे आणायची, जेवण पाण्याने खेळायची माणसं, माकडाने खेळायची, माकडासारखी वडाच्या पानांना लोंबकळायची. असे अनेक विविध प्रकारचे खेळ जे ऐकल्यानंतर आपल्याला हेवा वाटत, कारण आपण खेळलो की नाही माहित नाही. आम्ही खेळलेलो आहे, तुम्ही खेळा की नाही माहित नाही. खेळणं आवश्यक आहे, त्याच्याबद्दलची माहिती आपल्या आई वडिलांच्याकडून करून घ्या. त्यानंतर लेखकानं असं वर्णन केलं आहे की आम्ही कधीतरी शेतामध्ये सुद्धा जायचो आणि शेतामध्ये ताजं ताजं अन्न पदार्थ किंवा ताजे ताजे काही गोष्टी, कणस किंवा अनेक भाज्या आहेत त्या खायला मिळायच्या. देवा त्यांनी दिलेला आहे गाबोळ्या चिंचा, म्हणजे गाबळलेल्या मूग झालेल्या अशा चिंचा, म्हणजे गाबोळलेल्या चिंचा गोड लागतात, गाबळलेल्या असतील तर त्या आंबट लागतात. मिठाचे खडे, कैऱ्या, कच्च्या कैऱ्या म्हणजे आंबे, कच्च्या बांधावरची पूर, चिंचाचा तौज, उमर, ढाळ, भाजलेली कणस, गहू ज्वारीचा हुरडा. हुरडा म्हणजे कणसासाठी भाजायचं आणि ते सोडून मस्तपैकी खायला लागतं. गवार, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, शेळ्या, कलिंगड, शेंदाड, करडीची पात्राची भाजी, करडीची विकत मिळते, पात्राची डोंगरामध्ये मिळते, आपल्या इथे वर गेल्या तुमच्या लक्षात येईल. ज्वारीची हिरवीगार ताट, कवट, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्यांची उकड, हुलग्याचं माडग नावाचा एक प्रकार आपल्याला सगळ्यांना माहित असेल. हुलग किंवा मला वाटतं मुदाया आणि सुद्धा माडग करतात, त्याचं पीठ करतात, ते पीठ भाजायचं आणि ते शिजवायचं, याला माडगा असं म्हणतात. छान लागतं, ते पौष्टिक असतं. आम्ही वाढत होतो, एकत्र होतो आणि वाढत होतो, भांडत होतो, पुन्हा एकत्र खेळत होतो. ढाळजर आजीच्या ढाकात अभ्यास करत होतो, आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो. म्हणजे हा आजी हा कुटुंबाचा एक आधार आहे, बंधन आहे, नियंत्रक आहे, जे आज आपल्या घरांच्यामध्ये दिसत नाही. ते किती आवश्यक आहे यासाठी आपल्या आजीचं जिवंत दिसणारं वर्णन, अतिशय मस्त वर्णन महेंद्र कदम यांनी या पाठामध्ये केलेलं आहे. पाठ पुन्हा एकदा वाचा, मजेशीर आहे. मोठ्यानं वाचा किंवा मनातल्या मनात वाचा, मनापासून वाचा, म्हणजे लक्षात येईल. याच्यावरील प्रश्न बघा. पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा. बैठी खेळ, मैदानी खेळ. बैठी खेळ चिंचोक्याने खेळणं, गजग्याने खेळणं, खापराच्या भिंगऱ्या करून खेळणं किंवा जिबल्या करून खेळणं, मुंगळा खेळणं, या सगळे बैठी खेळ आहेत. तर मैदानी खेळ कुठले आहेत? म्हणजे मैदानी म्हणजे बाहेर, बैठी खेळ म्हणजे घरात बसून खेळणे. मैदानी खेळ विटी दांडू, भोरे, कुळीचा डाव, गोट्या, सूरपारंब्या हे मैदानावरती बाहेर जाणे खेळणारे आहेत. आजी कशी दिसायची, आजीचं राहणीमान, आजीची शिस्त, याचं वर्णन सगळं पाठामध्ये मस्त आहे, वाचा लक्षात. विरोधार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जोडा. आदर नाही, आळस, त्याचा विरोधार्थी शब्द उत्साह. आदर, अनादर, आस्था, अनास्था, आपुलकी, दुरावा. खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा. इथे आहे, सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो. आणि पुढे कटाक्ष असणे, वाक्यप्रचार आपल्याला सहलीत आहे, कटाक्ष असणे. दुसरा आहे, दोन व्यक्तीतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच. कानोसा घेणे म्हणजे कान दिले, कानोसा घेणे, चूर्ण ऐकणे वगैरे आपण म्हणतो त्याला कानोसा घेणे. कारण नसताना हुकूमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात. या वाक्यामध्ये दोन वाक्यप्रचार आहेत. एक हुकूमत गाजवणे आणि दुसरा आहे नजरेतून उतरणे. हुकूमत गाजवणे म्हणजे आपल्याप्रमाणे करून घेणे आणि नजरेत उतरणे म्हणजे त्याची किंमत न राहणे असा अर्थ. कंसातील विशेषणांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. अतिशय सोपा आहे, अतिशय एकदम सोपा आहे, ते बघूया. खालील शब्दाचे दोन स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा. वर म्हणजे वरची बाजू पुढे, वर म्हणजे नवरा. वर वधूवर आपल्याला माहित आहे, मंगल कार्यालयाला गेल्यानंतर वर कक्ष, वधू कक्ष आपल्याला माहित आहे.
ग्रह, ग्रह म्हणजे एक तारा आहे आकाशामध्ये असणारा तारा, आणि ग्रह म्हणजे समज, मला तुमचा माझ्याबद्दल काहीतरी ग्रह झालेला आहे म्हणजे समज. काठ, काठ म्हणजे किनारा, नदीचा काठ किनारा, आणि काठ म्हणजे लुगड्याची किनारा, आपलं लुगड्याचीच नाही कशाची किनार, अगदी कपड्याची असेल किनार किंवा साडीची किनार असेल, आपण नंतर ते घोंगड्याची किनार असेल, कुठली अंथरुणाची किनार असेल. अभंग, अभंग म्हणजे न भंगणारे, ज्याचा भंग कधी होत नाही असे, आणि अभंग एक छंद आहे, ही रचना आहे. आपल्याला संतांचे अभंग सगळ्यांना माहित आहे. याच्यावरती आणखी स्वमताचे प्रश्न आहेत. वर्तमानपत्र का होतं, मला वाटतं या सगळ्या बाबींचं मी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आपण शांतपणे पाठ पुन्हा एकदा वाचा आणि याच्यावरती प्रश्नोत्तर द्यायचा प्रयत्न करा. काही शंका असेल तर आपण भेटल्यानंतर या गोष्टी सगळ्या पुन्हा पाहणार आहोत. ओके, तर आजी कुटुंबाचं आगळ आणि यावर आधारित आपली आजी किंवा आजी असेल तर त्या घराचं वातावरण कसं असतं याबद्दलचं सोबत आपल्याला लिहायला हरकत नाही. अशा प्रकारे मला वाटतं हा पाठ आपल्याला समजला असेल. प्रश्नोत्तर घ्यायचा प्रयत्न करा. ओके, धन्यवाद.